नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या 10 वेगवेगळ्या बचत योजनांची माहिती। पहिली योजना आहे पोस्ट ऑफिस बचत खातं। पोस्ट ऑफिसचं बचत खातं हे इतर सामान्य बचत खात्यांसारखंच असतं, म्हणजे जसं बँकेत बचत खातं असतं तसंच हे सुद्धा असतं। मात्र पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यासाठीचा व्याजदर बँकांच्या बचत खात्यापेक्षा जास्त असतो आणि पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर मिळणारा सध्याचा व्याजदर 4% आहे, जो बँकांच्या बचत खात्याच्या व्याजदरापेक्षा नक्कीच जास्त आहे आणि त्यावर सरकारी हमी सुद्धा असते, कारण पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं। पोस्ट ऑफिस बचत खात्यावर किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स 500 रुपये ठेवावा लागतो। पोस्ट ऑफिसचं बचत खातं ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे वापरता येतं। मात्र हे खातं चालू करताना ऑनलाईन चालू करता येत नाही। त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून त्याबरोबर आवश्यक ती कागदपत्र जमा करून आधी खातं चालू करावं लागतं आणि एकदा खातं चालू झालं की त्यानंतर तुम्ही हे खातं ऑनलाईन स्वरूपात ॲक्टिवेट करून ऑनलाईन वापरू शकता। पोस्टाचं बचत खातं चालू करताना तुम्हाला पासबुक, ATM कार्डसुद्धा मिळतं आणि तुम्ही मागितल्यास चेकबुकसुद्धा दिलं जातं। दुसरी योजना आहे पोस्ट ऑफिस मुदत ठेव। पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना ही पोस्ट ऑफिसची FD म्हणून सुद्धा ओळखली जाते। यामध्ये तुम्हाला एक रकमी गुंतवणूक करावी लागते आणि व्याज मात्र दरवर्षी दिलं जातं। म्हणजे इतर योजनांमध्ये मुदतीच्या शेवटी व्याज देतात, तसं न देता या योजनेत दरवर्षी व्याज दिलं जातं। ही योजना एकूण 4 वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे। 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी ही योजना उपलब्ध आहे आणि याचे व्याजदरसुद्धा वेगवेगळ्या कालावधीप्रमाणे वेगवेगळे दिले आहेत। 1 वर्षाच्या मुदतीसाठी सध्याचा व्याजदर 6.9% आहे। 2 वर्षांच्या मुदतीसाठी 60% एवढा व्याजदर दिलेला आहे। 3 वर्षांच्या मुदतीसाठी 7.1% एवढा व्याजदर आहे आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवीसाठी 7.5% एवढा व्याजदर पोस्टाने दिलेला आहे। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मुदतीसाठी व्याज दरवर्षी दिलं जातं आणि हेच या योजनेचं वैशिष्ट्य आहे। या योजनेत किमान रक्कम 1000 रुपये भरून खातं चालू करावं लागतं आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम आपण भरू शकतो, म्हणजे या योजनेत ठेवींसाठी कमाल रकमेची मर्यादा दिलेली नाही। तसंच या योजनेत एका व्यक्तीच्या नावाने एका वेळी कितीही खाती सुरू करता येतात। तिसरी योजना आहे पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव योजना। पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट ही 5 वर्षांची एक अल्पबचत योजना आहे, ज्यात आपल्याला दर महिन्याला किमान 100 रुपये भरावे लागतात। मात्र गुंतवणुकीची कमाल मर्यादा दिलेली नाही, तुम्ही जास्तीत जास्त कितीही रक्कम दर महिन्याला भरू शकता। या योजनेचा सध्याचा व्याजदर 6.7% आहे आणि व्याजाचा प्रकार तिमाही चक्रवाढ आहे। या योजनेत मूळ रक्कम म्हणजे आपण जी रक्कम दर महिन्याला भरतो ती रक्कम आणि व्याज हे 5 वर्षांची मुदत संपली की एकदम परत दिलं जातं। ही योजना खास करून अशा लोकांसाठी आहे ज्यांना एकदम मोठी रक्कम गुंतवता येत नाही, त्यामुळे अशा गुंतवणूकदारांनी छोट्या छोट्या रकमेतून एक मोठी रक्कम उभी करावी या हेतूने ही योजना चालू करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या भविष्यासाठी त्या रकमेचा उपयोग होईल। तसंच या योजनेत सुद्धा एका व्यक्तीच्या नावाने एका वेळी कितीही खाती सुरू करता येतात किंवा चालवता येतात। चौथी योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना। ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली आहे। या योजनेला पोस्ट ऑफिसची पेन्शन योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यामुळे अर्थातच ही योजना निवृत्त झालेल्या लोकांसाठी सुरू केलेली आहे। या योजनेत खातं चालू करण्यासाठी संबंधित खातेदाराचं वय किमान 60 वर्ष पूर्ण असावं लागतं। काही बाबतीत मात्र वयाची अट शिथिल करण्यात आली आहे। उदाहरणार्थ सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तींसाठी 60 वर्ष पूर्ण होण्याआधीसुद्धा या योजनेत खातं उघडता येतं। ज्यांनी 55 ते 60 वर्ष या दरम्यान सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती म्हणजे VRS घेतली असेल ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात। तसंच 50 ते 60 वर्ष या दरम्यान निवृत्ती घेणारे संरक्षण कर्मचारी म्हणजे सैन्य दलातील कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात। ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मुदत 5 वर्षांची आहे। या योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2% आहे। तसंच या योजनेत दर 3 महिन्यांनी खातेदाराच्या बचत खात्यावर व्याज जमा केलं जातं। मात्र त्यासाठी संबंधित खातेदाराला त्यांच्या बचत खात्याचा तपशील योजनेचा फॉर्म भरताना द्यावा लागतो। या योजनेत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपयेपर्यंत एका व्यक्तीला गुंतवणूक करता येते। तसंच या योजनेत एका व्यक्तीच्या नावाने एका वेळी कितीही खाती सुरू करता येतात किंवा चालवता येतात। तर ही होती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची माहिती। 5वी योजना आहे मासिक उत्पन्न योजना।
मंडळी, ही पोस्ट ऑफिसची खूप गाजलेली योजना आहे, ज्यामधून खातेधारकाला दर महिन्याला व्याज दिलं जातं. म्हणजे दर महिन्याला व्याज बचत खात्यावर जमा केलं जातं. म्हणजे ज्यांना दर महिन्याला एका ठराविक उत्पन्नाची गरज आहे, अशा लोकांसाठी ही योजना अतिशय उपयोगी आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला खातं सुरू करताना त्या फॉर्ममध्ये बचत खात्याचा तपशील द्यावा लागतो. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची मुदत 5 वर्षांची आहे आणि या योजनेचा सध्याचा व्याजदर 7.4% आहे. मात्र या योजनेसाठी ठेवीचे नियम थोडे वेगळे आहेत. या योजनेत किमान गुंतवणूक 1,000 रुपये करावी लागते. म्हणजे योजनेत खातं सुरू करताना किमान रक्कम 1,000 रुपये भरून खातं सुरू करता येतं आणि एका व्यक्तीचं खातं असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये भरता येतात आणि संयुक्त खातं असेल तर जास्तीत जास्त 15 लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करता येते आणि संयुक्त खातं हे जास्तीत जास्त 3 लोकांचं असू शकतं. 6वी योजना आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. या योजनेला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना 5 वर्षांची आहे. तसंच या योजनेत एक रकमी गुंतवणूक करावी लागते आणि योजनेची 5 वर्ष पूर्ण झाली म्हणजे गुंतवणूक केलेल्या दिवसापासून 5 वर्ष पूर्ण झाली की मूळ रकमेसकट व्याजाची रक्कम आपल्याला परत दिली जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा सध्याचा व्याजदर 7.7% आहे. तसंच या योजनेत किमान 1,000 रुपये भरून खातं सुरू करावं लागतं आणि या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल रकमेची कुठलीही मर्यादा दिलेली नाही. म्हणजेच योजनेत जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक तुम्ही करू शकता. या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर आयकर कलम 80C अंतर्गत प्राप्तिकरात सूट मिळते. तसंच योजनेमध्ये मिळणाऱ्या व्याजाची पहिली 4 वर्ष पुन्हा गुंतवणूक केली जाते. त्यामुळे त्या व्याजाच्या रकमेवर सुद्धा प्राप्तिकरात सवलत मिळू शकते. तसंच या योजनेत सुद्धा एका व्यक्तीच्या नावाने एका वेळी कितीही खाती सुरू करता येतात किंवा चालवता येतात. 7वी योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सुद्धा पोस्ट ऑफिसची एक जुनी आणि प्रसिद्ध योजना आहे. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा आहे. म्हणजे यात गुंतवणूक केलेली रक्कम काही खास कारण वगळता 15 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही. यात आपण किमान वार्षिक 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये भरू शकतो. या योजनेचा सध्याचा व्याजदर 7.1% आहे. या योजनेत अजून एक सुविधा आहे, ती म्हणजे दरवर्षी भरायची रक्कम तुम्ही दरवर्षी एक रकमी भरू शकता किंवा हप्त्याने सुद्धा भरू शकता. या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम, त्यावर दरवर्षी मिळणारा व्याज आणि योजनेची मुदत संपल्यावर मिळणारा परतावा तीनही रकमा करमुक्त आहेत. मात्र या योजनेत एका व्यक्तीच्या नावाने एकच खातं चालू करता येतं. 8वी योजना आहे किसान विकास पत्र. ही योजना एक चांगली बचत योजना असून पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रचलित आहे. याचा सध्याचा व्याजदर 7.5% आहे. या योजनेची ठेवीची ठराविक अशी मुदत नसते, तर योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट झाली म्हणजे जेवढी गुंतवणुकीची रक्कम आहे तेवढीच व्याजाची रक्कम झाली की ठेवीची मुदत संपते. या योजनेत गुंतवलेले पैसे चालू व्याजदरानुसार म्हणजे 7.5% या व्याजदरानुसार 115 महिन्यात म्हणजे साधारणपणे 9 वर्ष 7 महिन्यात दुप्पट होतात. या योजनेत किमान ठेवीची रक्कम 1,000 रुपये आहे. म्हणजे खातं सुरू करताना किमान 1,000 रुपये भरून खातं सुरू करता येतं आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते. म्हणजे योजनेत कमाल गुंतवणुकीची मर्यादा दिलेली नाही. तसंच या योजनेत एका व्यक्तीच्या नावाने कितीही खाती चालू करता येतात. 9वी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत ही योजना खास मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी सादर केली होती. या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा आहे. याचा सध्याचा व्याजदर 8.2% आहे. तसंच या योजनेत कुठल्याही मुलीच्या नावाने खातं फक्त तिच्या वयाची 10 वर्ष पूर्ण होण्याआधीच सुरू करावं लागतं. मुलीच्या वयाची 10 वर्ष पूर्ण झाली की या योजनेत खातं सुरू करता येत नाही. या योजनेत किमान वार्षिक गुंतवणूक 250 रुपये आणि जास्तीत जास्त वार्षिक गुंतवणूक 1.5 लाख रुपये एवढी करता येते. तसंच PPF योजनेप्रमाणे या योजनेत सुद्धा गुंतवणूक केलेली रक्कम, त्यावर दरवर्षी मिळणारा व्याज आणि योजनेची मुदत संपल्यावर मिळणारा परतावा तीनही रकमा करमुक्त आहेत. मात्र या योजनेत सुद्धा एका मुलीच्या नावाने एकच खातं सुरू करता येतं. 10वी योजना आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. भारत सरकारने खास महिलांसाठी ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू केलेली आहे. या योजनेचा कालावधी 2 वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर 7.5% आहे.
या योजनेत किमान 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करता येते. आपण स्वतः महिला असाल किंवा आपल्या घरात कोणी महिला असतील तर आपण त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक नक्की करू शकता. मात्र योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2025 आहे. त्यानंतर कदाचित या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही, कारण ही योजना गुंतवणुकीसाठी बंद होऊ शकते.